जमलेल्या माझ्या हिंदू बांधवांनो, भगिनीनो आणि मातांनो, ऐन पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे. किती वाजल्यापासून बसलात दादानो? जेवण वगैरे म्हणजे 1-2-3 तास बोललो तरी चालेल. नाही, एवढं बोलून उपयोग नाही. आता बोलायचं कमी आणि काम जास्त केलं पाहिजे. बोलणारे खूप आहेत, बक्कळ पडलेले आहेत. बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात. खरं म्हणजे मी महाराष्ट्रामध्ये जो काही फिरतोय, बूथ प्रमुखांना भेटतोय, म्हणजे आपल्या तुमच्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्यांना भेटतोय. कारण असं की आपल्या शिवसैनिकांची एक आवडती गोष्ट आहे. कोणती? कोण आला रे कोण आला. त्या सगळ्या आणि तुम्ही सगळेजण जे आहात, तुम्ही सर्वजण शिवसेनेच्या वाघाची वाघनख आहात. जे कोणी महाराष्ट्राच्या मुळावरती येतील, हिंदुत्वाच्या मुळावरती येतील, हे असं प्रेम असतं आणि असे आशीर्वाद लागतात. तर मगाशी जे मी सांगत होतो की जे कोणी महाराष्ट्राच्या मुळावरती, हिंदुत्वाच्या मुळावरती येतील, काय होईल आले तर? काय वाघनखाची, मी तुम्हाला वाघनखा म्हटलेलं आहे. आम्हाला उगाच कोणाशी काय वाटेल जायचं नाहीये. आपण आपले कसे शांतता प्रिय आहोत, आपले एकदम सभ्य माणसं आहोत, आपण सज्जन. फक्त काय कोणी आरे केलं तर मग आम्ही कार्य हे करणार. मग अशी अनिल भैयाला का माझी तब्येत बिघडली वाटलं, काय कळलं नाही. नाही, ह्याचं कारण असं सांगतो तुम्हाला, ही सगळी आपली जुनी माणसं आहेत. म्हणजे आता किती वर्ष अनिल भैया तुमच्या सगळ्या कारकिर्दीत झाली किती माहित नाही. आणि इतक्या वर्षाचे जे काय आपले ऋणानुबंध, हे नुसतं आपलं पक्षाचं लेबल लावलंय आणि गम चिकटून चिकटलं असा माणूस नाहीये. ही शिवसेना प्रमुखांनी सगळी जी माणसं, सगळे सैनिक तुम्ही जोडून दिले, ती रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट सगळे आहात. सगळे घट्ट आहात. आणि म्हणून प्रत्येकाला मला असं वाटतं की माझी तब्येत कशी आहे. आवाज येतोय ना? कुठे गेला माईकवाला? येतोय का? मग मगाशी बोललेलं फुकट गेलं. हा, त्याला माईकची गरज नाही. नाही, हे सगळं जे आहे ना, हे खरं वैभव आहे. मगाशी मी आलो त्यावेळेला आपल्या खासदारांना विचारलं, कारण आता निवडणूक जवळ येत चाललेली, कधी निवडणूक होईल सांगता येत नाही, आणि उशीर जरी झाला तरी एप्रिल-मे मध्ये येणारच आहे. मग मी खासदारांना विचारलं, का हो भाऊसाहेब, जी मध्ये मध्ये ज्या काही वावड्या उठतात, हे राहणार की जाणार, राहणार की जाणार? मला काय म्हणाले ते माहितीये? मला म्हणाले, साहेब मी काही वेडा आहे काय? हे एवढं वैभव आणि जिवंत माणसं, सैनिक, यांना सोडून मुरदाडांकडे मी जाईन काय? ही अशी सगळी जिवंत माणसं आहेत, जीवाला जीव देणारी. हे नुसती पैशाने विकत घेतली जाणारी माणसं नाहीये. ती तिकडे पलीकडे, भाडखाऊ माणसं पलीकडे. आणि वैभव मिळायला सुद्धा खूप मोठं नशीब लागतं, खूप नशीब लागतं. साईबाबा उगाचच आशीर्वाद देत नाहीत. आज मी मुद्दामून आलो होतो, आपल्या मुंबईच्या महापौरांना घेऊन आलो होतो. एक श्रद्धा असते, भावना असते.
सगळे चौबाजूने ज्या वेळेला अंगावरती येतात त्यावेळेला तुम्ही तर सोबत आहात, शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद आहेत आणि या देवाधिकांचे सुद्धा आशीर्वाद लागतात. त्यावेळेला सगळे जे कोणी विरोधक अंगावर आले त्यांना चारी मुंड्या चित करून आपल्या हक्काचा मानाचा महापौर मुंबईवरती पुन्हा विराजमान झाला. आणि मग मी माझ्या श्रद्धास्थानी आलेलो आहे इकडे. आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने पुन्हा सांगतोय 2014ला मी येणार, पण 2014ला सुद्धा मी एकटा येणार नाही. तुमच्या आणि तुमच्या मेहनतीने, साईबाबांच्या आशीर्वादाने नुसता मुख्यमंत्री नाही तर आपल्या युतीचा पंतप्रधान सुद्धा मी घेऊन येणार. फक्त एक गोष्ट आहे ती तुम्ही मला वचन द्यायचंय. साईबाबा आपल्या पाठी उभे आहेत, पण ते तुमचेही सुद्धा परीक्षा येणार. ते बघतील हे सगळे माझे भक्त आहेत, हे भक्त कसे वागतात मी बघतो, आणि तर मी आशीर्वाद देईन. अरे आशीर्वाद मागायला सुद्धा मनामध्ये एक भावना असावी लागते, श्रद्धा असावी लागते. नुसतं काम व्हायला म्हणून तिकडे जाऊन लाईनीत उभा राहायला नाही पावणार देव. मनामध्ये भाव नसेल तर देव सुद्धा पावणार नाही, अजिबात नाहीये. मगाशी जे सुभाष देसाईंनी सांगितलं, देसाई साहेबांनी सांगितलं, ते फार महत्वाचं आहे. काय आहे की वातावरण खूप चांगलं आहे. चांगलं म्हणजे काय, खरं विरोधकांच्या दृष्टीने जरी चांगलं असलं तरी आपल्या देशाच्या मानाने सगळी सत्यानाश झालेला आहे, बट्ट्याबोळ झालेला आहे. पण वातावरण चांगलं आहे म्हणून जर का असंच गपगार बसलं तर निवडणूक जिंकणं शक्य नाही. आणि मग गेल्या वेळेला मी गेलो होतो, परभणीमध्ये गेलो होतो, संभाजीनगरला गेलो, अमरावतीला गेलो. हा सगळा ग्रामीण भाग आहे. तिकडे जे मी विचारलं तेच तुम्हाला विचारतो. तुमच्यापैकी शेतकरी किती आहेत रे? सगळेच शेतकरी आहेत. अरे मग पाऊस वगैरे पडतोय, तुम्हाला काही शेतीची कामं नाहीत? शेती आता पाऊस पडतोय, कामं कशाला करता? येईल ना शेती. नाही, मी शहरात राहणारा शहरी बाबू आहे, मला शेतीतलं काय कळत नाही असं शरद पवार बोलतात. नाही, ऐका मी काय बोलतो ऐका. मग पाऊस पडतोय ना, मग शेती कशाला करता? काय येईल ना, पीक येईल. आरामात बसून राहावं की टीव्ही बिव्ही बघा, काय चर्चा चालतात त्या बघा. येईल की येईल? नाही येणार. याचं कारण असं की जर का चांगलं पीक घ्यायचं असेल तर जमिनीची मशागत करावी लागते, नांगरणी करावी लागते. मध्ये मध्ये जे काय तण आलं असेल काँग्रेस राष्ट्रवादी ते उपटून फेकावं लागेल. मग बीज टाकावं लागेल. चांगल्या शुद्ध विचाराचं बीज जर का तुम्ही पेरलं नाही तर पुन्हा त्याच्यामध्ये काय वाटेल ते येईल, बाबळी येईल, आणखीन काही येईल, सुबाबूळ येईल. चालेल तुम्हाला? आणि म्हणून तुम्ही राजकारणामध्ये सुद्धा मी म्हणेन आपल्या शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणजे राजकारणातले सुद्धा तुम्ही शेतकरी आहात. आजपासून जर का आपण मेहनत केली नाही, काय बूथ प्रमुख म्हणजे काय करायचं त्याच्यावरती तुम्हाला 1-2 मिनिटं सांगतो, मग बाकीचं आहेच आपलं ओघाने. सगळे बूथ प्रमुख आहात ना तुम्ही? कार्ड मिळालेत का? का हो सुहास, सगळ्यांना कार्ड दिलेत? दिलेले आहेत? बरं, ज्यांना नाही दिले 1 मिनिट थांबा. मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे जे आपले बूथ प्रमुख आहेत त्यांना माझ्या सहीनिशी ओळखपत्र देणार आहे. माझ्या सहीनिशी देणार आहे. कारण जी स्वप्न आपण बघतो, उद्या आमचा पंतप्रधान असणारच, उद्या आमचा मुख्यमंत्री असणारच. निवडणूक जिंकल्यानंतर भाव मी खाणार आहे, पण मेहनत तुमची होणार आहे, हे लक्षात ठेवा. खरे मानकरी तुम्ही असणार आहात. मी एक पक्षप्रमुख आहे, ठीक आहे. मी सगळ्या राज्यभर फिरेन, प्रचार सभा घेईन, कानाकोपरा पिंजून काढेन, हे सगळं बरोबर आहे, मी करणार. मी सुद्धा तुमच्या खांद्याला खांदा लावून आजपासून मैदानात मी उतरलेलो आहेच. पण विशेष म्हणजे बूथ प्रमुख म्हणजे जी एक यादी असते त्या यादीशी संपर्क ठेवणे हे तुमचं फार महत्वाचं काम आहे. आणि जे अनुभव आपल्याला आलेले आहेत, देसाई साहेबांनी सांगितलं की शहरामध्ये मतदारांच्या याद्या गायब झालेल्या आहेत. वर्षानुवर्ष राहत आहेत, पिढ्यानपिढ्या राहत आहेत, आणि जे आपल्याला मतदान करतायत बरोबर अशा लोकांची नावं कशी काय मला माहित नाही, पण निवडून जणू काही ती वगळण्यात यावी तशी वगळली गेलेली आहे. आणि अचानक काय कळत नाही, जो गेलेला माणूस असतो तो समोर येतो आणि असलेला माणूस गायब असतो. हे काय एक चमत्कार कळत नाही. ही सगळी खातरजमा तुम्हाला करायची. बरं, बूथ प्रमुख म्हणजे एका मतदार यादीला एक प्रमुख, बरोबर आहे ना?
गणित कळलं तुम्हाला? आता मला सांगा, ग्रामीण भागामध्ये मतदार यादी कितीची असते? किती मतदारांची असते सरासरी? 800 ते 850. बस. अरे काय सोपं काम आहे तुमचं. मुंबईमध्ये 1,500 2,000 हजाराची असते. एक साधारण हजार मतदारांची यादी धरूया. मग 1000 जर का मतदार धरले तर सरासरी घरं किती झाली? समजा एक 4चं कुटुंब धरलं, 200 ते 250. बरोबर आहे. मग तुम्ही जे म्हणता कोण आला रे कोण आला, त्या वाघाला 250 घरं सांभाळता येणार नाहीत काय? येतील की नाही? या घराघरामध्ये जाऊन तुम्हाला तपासणी नीट करता येईल की नाही? कोण आहे, कोण नवीन, कोण? आणि महत्वाचा भाग जो आहे की जे तरुण युवक आहेत, युवा सेना, त्या युवा सेनाला सुद्धा मला सांगायचंय की तुमच्यात उत्साह अमाप आहे. उद्याची सगळी जबाबदारी तुमच्यावरती येणार आहे, तुमच्या खांद्यावरती येणार आहे. पण आजपासून मतदार नोंदणीमध्ये युवकांनी पुढाकार घेतला पाहिजे. आहे दरवेळेला आपण म्हणतो की आम्ही आता युवकांना याव करू आणि युवकांना ट्याव करू. काय करू? पहिले युवकांना मतदार यादीमध्ये नोंदा. प्रत्येक युवकाला वाटलं पाहिजे की युवतीला वाटलं पाहिजे की माझा पंतप्रधान, माझा मुख्यमंत्री मी निवडतो आहे. हा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये आला पाहिजे. आणि मग जी नावं वगळली असतील त्यांना तिकडे जाऊन दाखवलं पाहिजे त्यांची. आता काय पटकन शब्द असं म्हटलं गचांडी पाकडा का पुन्हा काहीतरी व्हायचं. पण त्यांना जाब विचारलं पाहिजे की अरे हा समोर माणूस दिसतोय, हे कुटुंब समोर दिसतंय, इथेच राहत आहे, ह्यांची नावं गेली कुठे? परत नोंद त्याच्यामध्ये. हे डावपेच आहे. याचं कारण असं की आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा आत्मविश्वास संपलेला आहे. काही केलं तरी निवडणूक आता त्यांना जिंकता येणं शक्य नाही, त्यांना पूर्णपणे पटलेलं आहे. मग दोनच मार्ग राहतात. एक तर शेवटच्या क्षणाला पैसा फेकणार आणि नाही तर मग मतदार यादीमध्ये गफलत करून टाकणार. पण किती तुम्ही पैसा फेका, किती गफलत करा, ही माझी वागणूक तुमचा समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही. हा इशारा देण्यासाठी मी आज शिर्डीमध्ये आलो. आणि शिर्डीचा मतदारसंघ हा आपला आहेच. अरे हा हिंदुत्वाचा भगवा झेंडा, कोणाची हिंमत असेल तर वाकड्या नजरेने नुसतं बघून बघ. हा झेंडा या मतदारसंघावरती पुन्हा डौलाने फडकला पाहिजे आणि तो फडकणारच, फडकणार म्हणजे फडकणार. आणि इकडे काही जण आले असतील, काही जण पलीकडनं ऐकत असतील, म्हणजे ते आपले येतात. तुमच्याबद्दल नाही बोलत आहे. पलीकडे म्हणजे इकडून तिकडून काय भिंतीला सुद्धा कान असतात, इकडून तिकडून ऐकत असतील. त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांना सुद्धा विचारायचंय की अरे तुम्ही काय काय म्हणून काँग्रेसला मतदान करताय, काय म्हणून राष्ट्रवादीला मतदान करताय? जे काय प्रश्न आहेत, निळवंडे धरणाचा प्रश्न आहे, समुद्रात वाहून जाणाऱ्या पाण्याचा प्रश्न आहे. हे पाणी अडवल्यानंतर काय फक्त आमच्या मतदारांच्या घरामध्ये आणि नळाला पाणी येणार आहे? तुमच्या घरात पाणी नाही येणार आहे? आज जे काय पाणी पेटते, जी तहान लागते ती काय काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मतदाराला लागत नाहीये काय? ज्या महिलांचा उल्लेख देसाई साहेब तुम्ही केला, आपल्या साहेबांनी ते दृश्य बघितलं होतं. आज देखील आपल्या गावागावामध्ये तेच दृश्य आहे ना. माता भगिनींना विचारतोय, हांडे घेऊन जात आहेत ना महिला, पायपीट करतायत ना. काय त्याच्यामध्ये काँग्रेसच्या मतदान करणाऱ्या महिला नसतील, माता भगिनी नसतील? मग त्यांना हे काम तुमचं आहे. त्यांना घरात जाऊन विचारा की आणखीन किती वर्ष, अरे बाबा तो तुझी आजी करत होती, तुझी आई करते, तुझी पत्नी, तुझी मुलगी, काय फक्त पायपीट करण्यासाठी काँग्रेसला मतदान करतोय? एक सुखाचं आणि समाधानाचं आयुष्य जगण्यासाठी म्हणून जर का आपण एक स्वप्न बघत असू तर ते स्वप्न, त्याचा चुराडा हे काँग्रेसवाले ऐन निवडणुकीच्या वेळेला घराघरामध्ये पैसा फेकून ते नष्ट करतायत. ही जबाबदारी आपली. देश कोणत्या दिशेने चाललेला, प्रत्येक वेळेला असं म्हटलं जातं की येणारी निवडणूक ही देश एका वेगळ्या वळणावरती घेऊन जाणार आहे, जाणारच आहे. तुम्ही सगळेजण इकडे आलेला आहात, शिवसेना प्रमुखांची भाषणं तुम्ही ऐकलेली आहात. बरेचसे त्यांचे विचार आज सुद्धा तुमच्या मनामध्ये जिवंत आहेत, कानामध्ये ते गुंजतो आहे आवाज. मग मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. अनेक वर्षांपूर्वी शिवसेना प्रमुख म्हणाले होते की या काँग्रेसवाल्यांच्या हातामध्ये जर का आपला देश राहिला तर या देशात अराजक अटळ आहे, बोलले होते ना. मग ते अराजक वाटत नाही तुम्हाला? आपल्या उंबरठ्यापर्यंत आलेले संपूर्ण सीमा आज असुरक्षित झालेल्या आहेत. रोज पाकिस्तान गोळीबारी करते, एका बाजूने पाकिस्तान घुसते, दुसऱ्या बाजूने चीन घुसते. जरा चीनला कुठेतरी गप करतो तोपर्यंत पाकिस्तान घुसते, पाकिस्तानला बाहेर करतो तर चीन घुसते. अरे हा देश म्हणजे काय चिदंबरमची वाल टाकलेली लुंगी आहे की काय?
की कोणी कुठून घुसावं आणि आम्ही काहीच करायचं नाही. आणि म्हणून मी म्हटलं की तिकडे अनेक वेळेला काँग्रेस काय, राष्ट्रवादी काय तिकडे पाकिस्तान गोळीबार करतंय, चीन आपल्या सैनिकांमध्ये तिकडे आपले सैनिक मारतंय, पण आपल्याकडनं प्रत्युत्तरच मिळत नाहीये. आणि मग मी चिडून शेवटी म्हटलं, एका ठिकाणी म्हटलं की आज जर का शिवसेना प्रमुख असते तर म्हणाले असते हे सगळे काय, हे हिजड्यांचं सरकार आहे. याचं कारण असं की जो जवान आपल्या मातृभूमीचं रक्षण करायला स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तिकडे लढण्यासाठी उभा राहतो आणि वेळ प्रसंगी नवे ते घडतच आहे. पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडतायत, चीनच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडतायत, पण अजूनही आपलं सरकार त्याला उत्तर देण्याच्या मनस्थितीत नाही. हे असलं नपुसक सरकार आपला देश वाचवू शकेल? आणि हे बोलून मी मुंबईत आलो. मुंबईत त्या दिवशी बातमी होती की कल्याणला ट्रेनमध्ये एका तृतीय पंथीयांनी एका माणसावरती वार केला. म्हटलं आता बोंबला. कारण काय की तृतीय पंथी सुद्धा वार करायला लागले पण सरकार वार करत नाहीये. म्हणजे आता यांच्यासाठी आणखीन कुठला पंथ शोधायचा? पंथ तरी कोणता शोधायचा? तिकडे ते गपगार पडलेले आहेत आणि इकडे आपले आबा गपगार पडलेले आहेत. नुसता तोंडाचा डबा वाजतोय, बाकी करत काही नाहीये. उपयोग काय? म्हणजे या सरकारची जो काय एक धाक दरारा म्हणून किंमत पाहिजे होती, हिंमत पाहिजे होती, तृतीय पंथी सुद्धा यांच्यावरती वार करायला लागलेले आहेत, पण हे सरकार शेपूट घालून पलटायत. आणि मग मला सांगा तुम्ही, हा देश मी जे तुम्हाला म्हटले की कोणत्या दिशेने चाललेला आहे, कोणत्या वेगाने किंबहुना कोणत्या मार्गाने चाललेला आहे, साधे साधे जे प्रश्न आहेत. आज मी इकडे आल्यानंतर मला खासदारांनी सांगितलं तो निळवंडे धरणाचा प्रश्न आहे, त्याच्यावरनं मराठवाडा आणि आपले लागलेले आहेत ना, मराठवाड्याचे आमदार सुद्धा इकडे बसलेले. सरकार कसं पाहिजे? सरकार म्हणजे एखाद्या राजासारखं वागलं पाहिजे की सगळी जनता प्रजा ही माझी आहे. मराठवाड्याची माणसं माझी आहेत, पश्चिम महाराष्ट्राची माणसं माझी आहेत, विदर्भाची माझी आहेत, कोकणातली माझी आहेत. यांच्यामध्ये कुठेही पाण्यावरनं तर नाहीच नाही, पण कोणत्याही प्रश्नावरनं राग निर्माण होता कामा नये, लढा उभा राहता कामा नये. ही जबाबदारी सरकारची असते. आणि म्हणून खासदार तुम्हाला या सगळ्यांच्या वतीने मी शब्द देतोय की एकदा ताकदीने आपलं सरकार आणा, शिवशाहीचं सरकार आणा. मी मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ तर आहेच, या सगळ्यांना कुठेही वाईटपणा न येता त्यांच्या हक्काचं पाणी दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. करा ना, ही जबाबदारी घ्या कोणीतरी. नुसते पैसे मागून पैसे चाललेले आहेत. निळवंडे धरण तसंच पडलेलं आहे. 70,000 कोटीचा घोटाळा झाला. कुठे गेले पैसे काही माहिती नाहीये. अजित पवार खाऊन पिऊन सुस्त आणि पुन्हा बोंबलाला मोकळे येतील तुमच्याकडे. टगेगिरी करायला, गोरगरिबांवरती टगेगिरी करायला काय जात नाही, पण जे अंगावर येतात गुंडपुंड. काल जे घडलं मुंबईमध्ये, एका तरुणीवरती अत्याचार झाला. आता कुठे गेला तुमचा टगेपणा? त्या शरद पवारांना विचारायचं मला, आता का नाही बोंबलत? आता का तोंडामध्ये बोळा खोमला गेला? बरं, कधीतरी येऊन तुम्ही गरीब शेतकऱ्याच्या घरामध्ये डोकावलं? आज सुद्धा या शिर्डी संस्थांचे 3,000 जे कामगार आहेत, कित्येक वर्ष चाललेले आहेत, आम्ही कंत्राटी आहोत, आम्हाला कायम कधी करणार? काय अधिकार, काय आम्हाला अधिकार द्या ना आमच्या हातामध्ये. ठरवा, 3,000 ठरवा की तुम्ही, तुमचे कुटुंबीय आणि तुमचे सगळे मित्रपरिवार असेल, एक जात सगळ्यांनी ठरवा आणि भगवाच्या पाठी उभे राहा. नाही भगवा तुमच्या मागे उभं राहिलं तर मी पुन्हा इकडे येणार नाही. पण शरद पवार ज्या वेळेला येतात त्यावेळेला काय बोलतात? एक तर मुंबईच्या बाजूला गेले त्या मुंब्र्यामध्ये, म्हणजे मुंब्र्यामध्ये तो जो विभाग आहे, तो भाग आहे, संपूर्णपणे मुस्लिम वस्ती आहे. असेल, आम्ही काही मुसलमानांच्या विरोधात असं नाही, इकडे सुद्धा काही मुसलमान आले असतील, बसले असतील. मग अशी तो अल्ताफ पण होता, कुठे गेला अल्ताफ? बसला असेल. मुसलमानांच्या विरुद्ध नाही, पण जे आमच्या मुळावरती येणार असतील आणि इकडे राहून जे पाकिस्तानचं स्वप्न बघत असतील त्यांना लाथा घालून इकडनं आम्ही काढणार म्हणजे काढणारच. हे मुंब्र्याला गेल्यानंतर घाई गडबडीने तिथल्या कामाचा त्यांनी शुभारंभ करून टाकला. का तर त्या काय हिंदू मुसलमान बोलायचं नाही, म्हणजे मग ते पाप असतं. हिंदूंनी काय केलं तर बोलायला मोकळं, पण मुसलमानांनी काय केलं तर एका ठराविक समाजाची ती कामं होती आणि ही कामं केंद्रीय मंत्र्यांनी त्याचं भूमिपूजन केलं. नंतर कळलं महापालिकेची परवानगी न घेता त्यांनी काम करून टाकलेले. हे असं तुमच्यासाठी कोणतरी करेल? आणि जर का केलं, आम्ही केलं, कारण करू शकू ते आपणच, दुसरं कोण येणार आहे?
केलं तर दुसऱ्या दिवशी काय होईल, किती बोंबाबोंब होईल. बरं आले ते आले आणि त्यांना अश्रू कोणासाठी फुटले. इशरत जहां कोण होती ती, म्हणजे मंत्री हेच, गृह खातं ह्यांचंच, पकडायचं ह्यानीच आणि निवाडा पण ह्यानीच द्यायचा की निष्पाप ही इशरत ही निष्पाप बालिका होती, निष्पाप. तिची हत्या केली म्हणे पोलिसांनी तिकडे गुजरातच्या तिकडे. इशरत निष्पाप असेल, इशरत निष्पाप होती तर ती अतिरेक्यांसोबत काय करत होती. काय प्रश्नाचं उत्तर आहे. बरं आणि ही बाजू कोणी मांडायची, शरद पवारांनी. कसा विश्वास ठेवायचा. जे शरद पवार संरक्षण मंत्री असताना संरक्षण दलाचे भूखंड त्यांनी विकायला काढले होते ना, का विसरलात. त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी त्यांना सोलून काढलं होतं. काय काय बोलले ते तुमच्या लक्षात आहे. जरा मला ऐकायला नाही आलं. नाही मी बोलत नाही बाबा, मी बोललेलं नाही. इकडे जर कोण प्रेसवाले असतील त्यांना मी सांगतो मी बोललेलं नाही, बोललोय. पण तेव्हा त्यांनी त्यांचा तसा तो जो जाहीर समाचार घेतला होता ह्याचं कारण हेच का आमच्याकडे आम्ही म्हणजे काय, हिंदू म्हणजे काय माणसं नाहीत. हिंदू म्हणजे माणसं नाहीत का. मतांचं लांगुल चालन एक कदाचित त्यांना असं असेल की आता त्यांना असं वाटलं असेल की आता ही शेवटची संधी आहे, आता काय झालं तर कारण नंतर पुन्हा निवडणुका होतील नाही होतील माहिती नाहीये. ही निवडणूक जर आपल्या देशामध्ये मजबूत सरकार आलं नाही, आपल्या युतीचं सरकार आलं नाही, तर जो अंधार काँग्रेसने करून ठेवलेला त्या अंधारातनं तुम्हाला कुठेही उजेड दिसण्याची शक्यता नाही. देश संपला म्हणून समजा, देश संपला म्हणून समजा. आपल्या सीमा सुरक्षित नाहीत, पाकिस्तान घुसता आहेच, देशामध्ये नक्षलवाद फोफावतो आहे, सगळीकडे अराजक आणि अराजक माजता आहे, रुपया सुद्धा खाली चाललेला आहे, कोणाच्याही अंगामध्ये धमक राहिलेली नाही की तो वाचवण्याची. आणि मग ज्या वेळेला शिवसेना म्हणून आज मी शिवसेनेचा पक्ष प्रमुख आहे, लोक जे मला विचारतात काय हो तुम्ही तुमच्या पक्षाचा चेहरा मोहरा बदलणार काय. अरे दाढी वाढवली म्हणजे काय चेहरा नाही बदलत, विचार तोच आहे माझा, विचार माझा तोच आहे. आणि जे रक्त माझ्यामध्ये ज्या हिंदू विचारांचं रक्त शिवसेना प्रमुखांनी जसं माझ्या धमन्यांमध्ये ओतलेलं आहे तसंच तुमच्याही अंगामध्ये आणि धमन्यामध्ये ओतलेलं आहे त्यांनी, तो विचार आम्ही कधी जाऊ देणार नाही. आम्ही आहोत हिंदू आहोत. काय त्याच्यामध्ये पाप काय, गर्व असे कहो आम्ही हिंदू आहे म्हटल्यानंतर पाप काय, कोणाच्या अंगाला मुंगळे का असाव्यात. बरं आम्ही कुठे काही गुंडागर्दी करतो, आम्ही कोणाच्या अंगावरती जातो, पण प्रत्येक वेळेला हे सगळं उठून येऊन आमच्याच डोक्यावरती का तुम्ही मारतात. एक 4 दिवसापूर्वी जे घडलं खरोखर अत्यंत निर्घुण प्रकारे त्या दाभोळकरांची हत्या झाली. कोणी त्याचं समर्थन करू शकत नाही आणि करता कामा नये. या महाराष्ट्रामध्ये अशा घटना होता कामा नये. त्याचा निषेध मी केलेलाच आहे, पुन्हा एकदा निषेध करतोय, पुन्हा एकदा करतोय. एक वेगळी व्यक्ती होती, ठीक आहे, त्यांचे आणि आमचे मतभेद होते, काही मतं आम्हाला पटत नव्हती, आमची काही त्यांना पटत नव्हते. एक साधारणतः 7-8 वर्षापूर्वी मातोश्रीमध्ये ते आले होते, जवळपास 2 ते 3 तास माझ्याशी चर्चा झाली होती. मला वाटतं देसाई साहेब तुम्ही पण असाल तेव्हा, आपली इतर मंडळी सुद्धा होती. आणि त्यांना मी एक सांगितलं की बाबा तुम्ही अंधश्रद्धेबद्दल मला सांगू नका, कारण माझे आजोबा त्यांनी इंग्रजांच्या काळात हिंदू धर्मियांच्या अंधश्रद्धेबद्दल जो काही लढा दिलेला आहे, कसलंही त्यांना कोणाचाही पाठिंबा नव्हता, एकाकी लढा दिला होता. ज्या वाईट रूढी परंपरा आपल्या धर्मामध्ये होत्या त्यातल्या अनेक वाईट रूढी परंपरा माझ्या आजोबांनी बोलून टाकलेल्या आहेत. त्याच्यामुळे तुम्ही मला ते शिकवू नका. पण श्रद्धा आणि अंधश्रद्धा, आता आम्ही साईबाबांच्या दर्शनाला आलो, श्रद्धा की अंधश्रद्धा. अनेक जण पायी चालत चालत येऊन साईबाबांचं दर्शन घेतात, श्रद्धा की अंधश्रद्धा. लाखो लोक गेले कित्येक वर्ष, शेकडो वर्ष पंढरपूरची वारी करतात, श्रद्धा की अंधश्रद्धा. नवरात्रीचं पूजन चालतं, देवीचं पूजन चालतं, श्रद्धा की अंधश्रद्धा. गणपती उत्सव येतोय, श्रद्धा की अंधश्रद्धा. तर या बाबतीत तुम्ही आमच्या अंगावरती येऊ नका. बाकी जादू टोण्याच्या विरोधात जे काय आहे, करणी बिरणी, हे सुद्धा हे झूट आहे. अरे अशी करणी होऊन जर काय करायचं असतं ना, तर आपलं सैन्य बाजूला ठेवून इकडे लिंबाला टाचण्या मारून आपण पाकिस्तान संपवलं असतं. हे करणी बिरणी झूट आहे. म्हणजे मग सगळ्यात बलवान आपला हिंदुस्थान झालं असतं, कारण करणीची जी काही सगळी प्रकरणं चालतात तुम्हाला माहिती आहे. हे अशा भाकड कथांवरती माझा विश्वास नाहीये. ह्या गोष्टी ज्या आहेत त्या मानू नको. हे बाळकडू माझ्या वडिलांनी आणि माझ्या आजोबांनी मला लहानपणी दिलेले आहे. त्याच्यामुळे ह्या जादू टोणाला तर आमचा विरोध आहेच. पण जी त्यांची हत्या झाली, काय पृथ्वीराज चव्हाणांकडे काय पुरावा आहे. हुसेन दलवाई तिकडे लोकसभेमध्ये बोलले, सनातन प्रवाहावरती बंदी घाला, असतील गुन्हेगार जरूर घाला, जरूर घाला.
जे कोणी गुन्हेगार असतील, जे कोणी खुनी असतील दाभोळकरांचे, त्यांची जात पात धर्म न बघता जे कोणी असतील त्यांना फासावर लटका, हे मी आज सांगतोय. पण मारेकरी तुम्ही शोधणार आहात की नाही? मारेकऱ्यांचा अजून पत्ता नाही. धागेदोरे मिळालेले आहेत का? धागेदोऱ्यांचा काय स्वेटर विणत बसलाय का? नाही पकडले जात. पण ते मिळायच्या आधी जे काही आकांड तांडव चाललेला आहे की हिंदू धर्मीय ज्या आहेत, ज्या काही संस्था आहेत, त्यांच्यावरती बंदी घाला. मग त्या सगळ्यांना मला सांगायचं आहे की हे तुमचं हा राग मी समजू शकतो, चांगला आहे, राग अतिशय चांगला आहे. पण मग हाच राग ज्या वेळेला ओवेसी बोलला 15 मिनिटात मी या देशातले हिंदू संपवून टाकतो, तेव्हा तुमचा राग कुठे गेला होता? जेव्हा पाकिस्तान अंगावरती येतं तेव्हा पूर्ण देशामध्ये एक संतापाची लाट उसळते, पाकिस्तानचा निषेध होतो आणि मग सगळेजण सांगतात की पाकिस्तान बरोबर आता कोणतेही संबंध ठेवता कामा नयेत. मग हे शिवसेना प्रमुख जेव्हा सांगत होते तेव्हा तुम्हीच शिकवत होता आम्हाला की काय हे बाळासाहेब, खेळ आणि राजकारणाची गल्लत करू नका, खेळ आहे, राजकारण आहे. आणि मग असं काहीतरी झालं की मग खोटे अश्रू कशाला घालतात? हे थोतांड आहे. आणि हे थोतांड केवळ मतांच्या लाचारीसाठी आहे. शरद पवारांचं सुद्धा जे काही मुसलमानांचं प्रेम आहे त्या मुस्लिम बांधवांना आणि माता भगिनींना सांगतोय की ते सुद्धा एक थोतांड आहे. फक्त तुमच्या आमच्यात एक दुरी निर्माण करायची. कारण हिंदू जात आहेत कुठे? आपण हिंदू असे आहोत की आपण हिंदू म्हणून कधी एकवटतच नाही. आपण गावामध्ये गेल्यानंतर समाजामध्ये आपल्या भिंती उभ्या राहतात. कोण मराठा, कोण माळी, कोण कुणबी, कोण तेली, कोण पोस्टी, कोण काय राहतात ना उभे. आणि बरोबर तो डाव काँग्रेसवाले साधतात, राष्ट्रवादीवाले साधतात. बरोबर असे उमेदवार उभे करतात, मतं फोडून टाकतात आणि मुसलमानांची मतं एक गट्टा घेऊन आपल्या डोक्यावरती मिरा वाटतात. हे सगळं पाप इतके वर्ष घडतंय, हे प्रकार सगळे घडत आलेले आहेत. त्याची पुनरावृत्ती तुम्ही होऊ देणार आहात? आणि हे सगळे जे काही विषय आहेत, हे विषय बूथ प्रमुखांनी अगदी गावागावामध्ये घराघरामध्ये जाऊन सांगितलं पाहिजे. एखाद्या वेळेला असं होतं की घटना घडते आणि एक संतापाची तीव्र लाट निर्माण होते, ठीक आहे, समजू शकतो. पण ती गेल्यानंतर खरं काय खोटं काय हे नीट त्यांना सांगितलं गेलं पाहिजे. अनेकदा असं होतं, मी स्वतः बघितलेलं आहे, मराठवाड्यामध्ये जेव्हा मी गेल्या निवडणुकीच्या वेळेला प्रचारासाठी फिरत होतो, शेतकऱ्यांचा विषय आपण घेतला होता आणि फिरताना माझ्या लक्षात आलं की शेतकरी तर आहेत पण कित्येक पटीने शेतमजूर आहेत. बरोबर ना रे? आणि या शेतमजुरामध्ये जास्त करून महिला आहेत. बरोबर का चूक? बरोबर ना? माता भगिनींना विचारतोय. आणि या महिला सुद्धा अगदी नातीपासून आजीपर्यंतच्या वयाच्या आहेत. बरोबर? आणि ही कामं करत असतात. मी बघितलं, कारण त्यावेळेला सुद्धा पाऊस नव्हता, दुष्काळ होता. मग मी थांबलो आणि थांबल्यानंतर सगळ्या महिला आल्या, नमस्कार वगैरे केला. बरं, बोलायचं काय? तर त्या महिलांना मी विचारलं की काय चाललंय? ते मला काय बघ दादा म्हणे, पाऊस नाही, पाणी नाही, थोडे दिवस वाट बघणार, नाही तर दुसऱ्या गावाला आम्ही निघून जाणार. म्हटलं ताई, दुसऱ्या गावाला निघून जाणार, पण तुम्हाला पैसे किती मिळतात? आणि त्यांनी सांगितलं ते उत्तर फार महत्वाचं, तिकडे महिलांचं काम तिकडे आहे. त्यांनी मला सांगितलं की दादा पैसा कुठे मिळतो? कधीतरी 8-15 दिवसानंतर आम्हाला थोडं धान्य मिळतं, नाही तर कुठेतरी थोडेसे पैसे मिळतात, बस त्याच्यावरती घर चालतं. आणि मग मला तुम्ही सांगा की मी त्यांच्यासमोर किंवा आपण सगळेजण त्यांच्यासमोर उभे असतो ते उद्याचं चित्र घेऊन, बरोबर ना? आणि त्यांना जी चिंता असते ती तू उद्या भेट, ठीक आहे, पण आज रात्रीला माझ्या नातीला खायला काय घालू ते मला सांग पहिलं. रात्री माझ्या नातीला खायला काय घालू? आणि इकडे काँग्रेसवाल्यांचा पैसा कामाला येतो. आणि म्हणून तिकडे जे मी म्हणतोय ना तुम्ही की अरे वाघासारखे मर्द शिवसैनिकाचा मुकाबला करू शकतात, भाड खाऊ दुसरे कार्यकर्ते करू शकत नाहीत. हे काम तुमचं आहे ना. जसं निळवंडे धरणाचं मी सांगितलेलं आहे, तसं समुद्रात वाहून जाणारं पाणी का अडवू शकत नाही आपण? अर्थात चीनने आपली ब्रह्मपुत्र आता अडवून टाकणार आहे. जी ब्रह्मपुत्र आपल्या देशामध्ये येणारी ती ब्रह्मपुत्र आता ते अडवत आहेत आणि ते म्हणतात ही आमची नदी आहे, आम्ही नाही देणार. मग आपल्याच देशात उगम पावणाऱ्या नद्या आपल्या डोळ्यात देखत बदाड 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 नुसत्या समुद्राला वाहून निघून जाते पाणी सगळं, काय आपण अडवू शकत नाही? मनामध्ये हिम्मत आणि जिद्द असली तर काय वाटेल ते करू शकतो, पण जर हिम्मतच नसली तर खुर्ची उभवण्याखेरीज दुसरे काही करू शकत नाही. बरं, उभवायचं असेल ना तर नुसती खुर्ची काय उभवत आहे? मग त्याच्यापेक्षा कुक्कुटपालन करा. कारण कोंबडी अंड उभवली तर अंड्यातनं पिल्लू तरी निघतं, आणि खुर्ची उभवतात त्यातनं काय निघतं? हे काही निघू शकणार नाही. म्हणून ही जी काय सगळी कामं आहेत, पण मला त्याच्यासाठी खासदारांचं सुद्धा कौतुक करायचंय, आपल्या जिल्हा प्रमुखाचं सुद्धा करायचं आणि तमाम शिवसैनिकांचं करायचंय की एक तर तुम्ही हा सगळा शिर्डीचा मतदारसंघ
विजयराव आहेत, अशोकराव आहेत, सगळेच आहेत, गाडे सर आहेत, सगळे आहेत. हा तसा परंपरागत काँग्रेसचा होता, बालेकिल्ला होता ना, तो त्यांच्या घशातनं नुसता काढला नाही तर त्याच्यावरचा भगवा तुम्ही आभारीत ठेवलेला आहे. त्याच्याबद्दल खास तुम्हाला मी लाख लाख धन्यवाद देतो. आणि म्हणून एकच सांगतोय, जसं आजचे भूतप्रमुखांचे शिबिर आहे, हा मेळावा आहे, तसा मुंबईमध्ये एक शिबिर झालं होतं आपल्या लालबाग परेडमध्ये. मी नव्हतो गेलो, तुम्ही होतात. रामदास फुटाणे गेले होते तिकडे. रामदास फुटाणे माहिती आहेत का रे बाबांनो? ओळख आहे ना? तसा माणूस कोणाचा आहे? बरोबर ना? काँग्रेस राष्ट्रवादीचा आहे. आणि त्यांना आपण मार्गदर्शन करायला बोलवलं होतं. त्यांनी काय सांगितलं माहिती आहे? त्यांनी सांगितलं, म्हणे तुम्हाला असं वाटते की वातावरण चांगलं झालेलं आहे, पण आम्ही काँग्रेसवाले मुरलेलो आहोत, सहज तुम्हाला सत्ता घेऊ देणार नाही. टोकाची लढाई करू, सत्ता जाऊ न देण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करू, पण तुमचं काम काय म्हणाले? तुम्ही काय काम करायचं? तुम्ही भूतप्रमुख आहात. तुम्ही देशाचा विचार करू नका, तुम्ही महाराष्ट्राचा विचार करू नका, तुम्ही तुमच्या मतदारसंघाचाही विचार करू नका. त्याच्यासाठी तुमचे नेते समर्थ आहेत. तुम्ही फक्त तुमच्या मतदार यादीचा विचार करा, मतदार यादीचा. आणि या मतदार यादीतून जेवढं मतदान होईल त्यातलं जास्तीत जास्त माझ्या पक्षाला कसं मिळेल एवढाच विचार करा. आणि तो जर का तुम्ही केलात ना तर म्हणे सत्ता तुमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. हे रामदास फुटाणे बोललेले आहेत. आणि मग हे एवढं सगळं वाघांची फौज घेऊन मी आव्हान स्वीकारलेलं आहे. जे शिवसेना प्रमुखांचं स्वप्न आहे ते पूर्ण केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. अरे माझ्या तब्येतीची काळजी करू नका, समोरच्याला झोपवल्याशिवाय मला काही होणार नाही, या जिद्दीने मी मैदानामध्ये उतरलेलो आहे. फक्त तुम्ही मला सांगायचंय, तुम्ही वचन द्यायचंय की आजपासून लोकशाहीतली लढाई सुरू झालेली आहे. माझं सैन्य तयार आहे का? हात वर करून सांगा की उद्धवजी तुम्ही चिंता करू नका. गेल्या वेळेला जितक्या मतांनी खासदार जिंकला त्याच्या दुपटीने आम्ही हा खासदार तुम्हाला आणून दिल्याशिवाय राहणार नाही. तयारी आहे? आणखीन एक सांगतो की हे शिर्डी हा मतदारसंघ आहे, हा मला वाटतं आपण एकदाच जिंकला होता विधानसभेला, हो ना? तो पुन्हा तुम्ही जिंकून देणार आहात की नाही? या संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये जेवढे जेवढे आपले मतदारसंघ आहेत तेवढे सगळ्या मतदारसंघावरती मला भगवा आणि भगवाच पाहिजे, दुसरं फडकं फडकताना मला बघण्याची इच्छा नाही. माझं स्वप्न, माझी इच्छा तुम्ही पूर्ण करणार आहात का? आणि हे जर करणार असाल तर सगळी आव्हानं तुमच्या साथीने सोबतीने मी नुसती स्वीकारणार नाही, तर त्यांचा चुराडा करून त्यांच्या छाताडावरती मी भगवा फडकून दाखवल्याशिवाय राहणार नाही. एवढंच वचन देऊन मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद उद्धव साहेब.